आज मला शाळेत पोहोचायला थोडासा उशीर झाला आणि मी जेव्हा शाळेत पोहोचलो तेव्हा ध्वजारोहण आधीच झालं होतं. पण घाबरू नका, कारण आपल्या या ब्लॉग मध्ये तुम्हाला ध्वजारोहणासहित स्वातंत्र्य दिनाचा संपूर्ण कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. मी शाळेत पोहोचलो तेव्हा ढोल ताशाच्या तालावर मुला मुलींचं संचलन सुरू होतं. सगळ्यांच्या पुढे एक जण हातात ध्वज घेऊन चालत होता आणि त्याच्या मागे बाकीचे विद्यार्थी सलामी देत संचलन करत होते. संचलन झालं आणि त्यानंतर अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. पण पाऊस सुरू असतानाही या छोट्या मुलींनी गाण्यावर कवायत प्रकार अतिशय सुंदर पद्धतीने सादर केला. विशेष म्हणजे त्यांची एनर्जी अजिबात कमी झाली नव्हती. खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि हे बघा, आपले बंधू मामा कार्यक्रम सुरू असताना स्टेजवर सेल्फी काढायची संधी ते कशी सोडणार. राजमुद्रा आयकर सामाजिक संस्था बदलापूरचा सत्कार करण्यात आला. रायगडवर शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी जगदीश्वराच्या पूजेची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडल्याबद्दल त्यांचा हा सत्कार करण्यात आला. दरम्यान ग्राउंडवर काही मुलांना चक्कर येतानाही दिसत होतं. हे बघितल्यावर मला आमच्या शाळेच्या दिवसाची आठवण झाली. आमच्या वेळी खरंच चक्कर आली नसली तरी चक्कर आल्याचं नाटक करण्यात आम्ही भारी होतो. पण आमचे सर सुद्धा हुशार होते. आम्ही खोटं बोलतोय हे लगेच ओळखायचे आणि मग आमची चांगली शाळा घ्यायची. आता पाऊस आणखीनच जोरात पडायला लागला, त्यामुळे कार्यक्रम काही वेळासाठी थांबवण्यात आला. त्यानंतर ढोल ताशाच्या ग्रुपला पुढे ठेवून आम्ही बदलापूर गावच्या चावडीकडे निघालो. शाळेतून निघताना मुला मुलींना चॉकलेट देण्यात आले आणि चॉकलेट बघून मला पुन्हा आमच्या शाळेच्या दिवसाची आठवण झाली. आमच्या वेळी आम्हाला 2 रुपयाचा पार्ले बिस्किट मिळायचा. तेव्हा तो 2 रुपयाचा बिस्किट सुद्धा आम्हाला खूप मोठा खाऊ वाटायचा. तर आता आपण पोहोचलो आहोत बदलापूर गावच्या चावडीवर. इथे ध्वजारोहणाची तयारी सुरू होती. विशेष म्हणजे इथे पहिल्या बालवाडीतील छोटी छोटी मुलंही उपस्थित होती. पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता, पण तरीही ध्वजारोहणाचा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने पार पडला. तबला आणि पेटीच्या सुरात राष्ट्रगीत सुरू झालं. सगळ्यांनी आपल्या तिरंग्याला सलामी दिली आणि त्यावेळी एक खूप सुंदर दृश्य पाहायला मिळालं. आजूबाजूच्या बिल्डिंग मध्ये राहणारे लोक सुद्धा आपल्या गॅलरीमध्ये उभं राहून तिरंग्याला सलामी देत होते. राष्ट्रगीतानंतर सगळ्यांनी मिळून जय जय महाराष्ट्र माझा हे गीत गायलं आणि त्यानंतर झंडा ऊंचा रहे हमारा हे गाणं झालं. तर आता आपल्या सोबत आहेत गागडे सर. गागडे सर, आज खूप पाऊस होता आणि सगळ्या मुलांचा पावसामध्ये झेंडावंदन कसं झाला? पाहायला गेलं तर ही पावसाळ्याचे दिवसच आहेत, पण या पावसामध्ये बदलापूर हायस्कूल मधला जो कार्यक्रम असतो स्वातंत्र्य दिनाचा हा सर्वात उत्तम असतो. पाऊस असो, ऊन असो, वारा असो, आम्ही मोठ्या आनंदाने हा जो सोहळा आहे तो आम्ही साजरा करत असतो. बरोबर. मला थोडासा यायला उशीरच झाला. त्या पावसामुळे मला वाटला होईल का नाही, किती वाजता होते, उशीर होईल. नाही तरी राजची मी आठवण काढली. मला माहिती होतं हा येणारच आहे म्हणून, पण खरंच हा येतो नेहमी आणि आपल्या शाळेला नेहमी रिप्रेझेंट करतो. हे आमच्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. आणि खरोखर राज तू येत जा आणि आपल्या शाळा जी आहे ते आपल्या शाळेचं नाव असं नाव लौकिक आपण पूर्ण महाराष्ट्र पूर्ण भारतामध्ये पोहोचू युट्यूबच्या माध्यमातून. आता आपण ज्या शाळेत शिकलोय त्या शाळेचं नाव पुढे नेलंच पाहिजे. बरोबर बरोबर. असा प्रयत्न आहे शाळेचं नाही, नाव खूप चांगला प्रयत्न आहे तुझा आणि तुझ्या या प्रयत्नासाठी माझ्याकडून माझ्या शाळेकडून आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून तुला शुभेच्छा आहेत. सर, आता मुलांना मारता का? आम्हाला मारायचे मग मारावं लागतं ना थोडंफार. शिस्त लावायची म्हटल्यावर मारावं लागेल की नाही थोडंफार. आता मुलं मार खातात का पहिले? काळ बदललाय, पण असं हरकत नाही. तुमचा काळ वेगळा होता आणि आताचा काळ वेगळा आहे. आम्हाला सर ते शिट्टीची नाडी असते ना त्याच्याने मारायची. हो, मग काय आजही त्याला आठवत आहे ही गोष्ट. मार खाल्लाय आम्ही तेवढा. बरोबर बरोबर, पण शिस्त लागली की नाही आपल्याला, तो महत्वाचा मुद्दा आहे. पण आताची मुलं आणि आधीची मुलं काय फरक? बराच फरक आहे, बराच फरक आहे. पूर्वीची मुलं ऐकणारी होती, आताची ऐकतात. थोडी शिस्त लावली की ती मुलं बरोबर ट्रॅकवर येतात. पण काळ बदललाय. बरोबर, तर बदलणार. बरोबर, बदललाच पाहिजे. आता काय करणार शेवटी. चला, धन्यवाद. ओके, थँक्यू. तर आपल्यासोबत चौधरी सर आणि डी सोनावणे सर. सर, आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा काय? आता पावसामुळे बघायला नाही भेटते सगळ्यांना, मला पण नाही, मी पण थोडासा लेट झालो. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, आपला 80वा स्वातंत्र्य दिन आज आपण इकडे साजरा करतो आहोत. पूर्ण देशभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये हा स्वातंत्र्य दिन साजरा केला गेला. आजच्या स्वातंत्र्य दिनाचं वेगळं वैशिष्ट्य असं आहे की याची कार्यक्रमाची रूपरेषा थोडीशी बदललेली आहे. आज आपण सुरुवातीला वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर राष्ट्रगीत, राज्यगीत, ध्वजगीत असं घेऊन त्यानंतर लेझिम कवायत यासारखे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण या कार्यक्रमाची सांगता केली. हा बदलापूर हायस्कूलमध्ये कार्यक्रम संपल्यानंतर बदलापूर गावामधील एक चावडीवर विशेष स्वरूपाचा एक कार्यक्रम असतो, ज्या ठिकाणी वेगवेगळ्या शाळा तिथे उपस्थित असतात. शिशुविहार विद्यामंदिर असेल, बदलापूर हायस्कूल असेल, बदलापूर पूर्व प्राथमिक विभाग असेल
आणि ह्या पंचक्रोशीतील वरिष्ठ ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक जेनझी जे आपण आता म्हणतो, मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग इकडे उपस्थित असतो आणि हा कार्यक्रम एवढ्या उत्साहाने आपल्या राष्ट्रपती असलेली आत्मीयता, आस्था, प्रेम हे सगळं इथे आपल्याला या कार्यक्रमामध्ये एकत्रितरित्या राष्ट्रीय ऐक्याची भावना आपल्याला खऱ्या अर्थाने चावडीवर बघायला मिळते. आणि असा हा कार्यक्रम आपण इकडे मोठ्या उत्साहात थाटामाटामध्ये 80वा स्वातंत्र्य दिन आज आपण इकडे संपन्न केलेला आहे. याच्यात मला अजून इथे ऍड करावं आवडेल की आपले सगळे विद्यार्थी इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतचे सगळे विद्यार्थी आपले राष्ट्रध्वजाला मानवंदना देतात आणि संचलन करतात. आणि याचा सराव आपण बदलापूर हायस्कूलमध्ये आपले सर्व शिक्षक किमान 8 दिवसापासून आपण हा सराव करत असतो. विद्यार्थ्यांकडनं ही तयारी करून घेत असतो. एक मोठा जोशपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आपण हा राष्ट्रीय कार्यक्रम साजरा करतो. याच पद्धतीने आपण 26 जानेवारीला देखील मोठी तयारी करत असतो. फक्त आता पाऊस असल्यामुळे थोड्याशा आता मर्यादा आल्यात आपल्याला. 26 जानेवारीला आणखीन उत्साहामध्ये हा कार्यक्रम अजून मोठ्या राष्ट्रीय कार्यक्रम आपण साजरा करणार आहोत. जय हिंद. तर आपल्या सोनावणे सरांचा पण एक युट्यूब चॅनल आहे. सर चॅनल बद्दल काय सांगाल? चॅनल बद्दल सांगायचं म्हणजे आपले जे काही शाळेमध्ये घेतले जाणारे कार्यक्रम असतात वेगवेगळे, तर ते देखील आपण युट्यूबच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो. मुख्य करून आपले जे स्नेहसंमेलनाचे डान्स असतात की विद्यार्थ्यांना एक उत्सुकता असते की आपण कशा प्रकारे परफॉर्मन्स केलेला आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये आपण प्रत्येक व्हिडिओ हा बनवून यूट्यूबवरती टाकत असतो. ही सुरुवात मी साधारणपणे कोरोना काळापासून आपण केली की जिथे आपण विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण जेव्हा देत होतो तेव्हा मग यूट्यूब चॅनलचं माझ्या डोक्यामध्ये आलं आणि तिथून मी ती सुरुवात म्हणजे अध्यापनापासून झाली. पण आता आपण हे प्रत्यक्ष ऑफलाईन मध्ये अध्यापन घेत असल्यामुळे जे शाळेमध्ये साजरे केलेले कार्यक्रम आहेत ते आपल्याला जर मीडिया उपलब्ध आहे, प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे, तर त्याचा उपयोग का करून घेऊ नये की जेणेकरून विद्यार्थी कशा प्रकारे परफॉर्मन्स करतो ही त्याची पालकांना जी उत्सुकता असते ती आपण त्यांच्यापर्यंत ती या माध्यमातून पोहोचवत असतो. धन्यवाद सर. सर आता तुम्ही मुलांना मारता का जसे आम्हाला मारायचे तसे? मारतो म्हणजे कसं आहे की विद्यार्थ्याला एक शिस्त लागावी हा त्यामागचा हेतू असतो. कुठल्याही प्रकारे नसतो. तो विद्यार्थी देखील आमचाच आहे. आम्ही देखील एक पालक आहोत. आम्हाला देखील मुलं आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थ्यावर जरी हात उचलला गेला तरी तो त्याला शिस्त लागावी हाच त्याच्या मागचा हेतू असतो. त्याच्या मागे कुठली अशी सूड भावना नसते. परंतु कसं झालं की आता थोड्या मर्यादा आल्यामुळे आम्ही देखील आमच्यावर नियंत्रण ठेवतो आणि त्याचे परिणाम मात्र आता विद्यार्थी आणि पालकांनाच भोगावे लागतात हे आपण बघू शकतोय. नाही पण आम्ही आवडीने मार खायचो सरांचा. आमच्या घरचे पण सांगायचे का पोरांना मारा. अजूनही आमच्याकडे पालक येतात ना की याला शिस्त लागायला पाहिजे की ह्या घरात आमचंही ऐकत नाही, मोबाईल बघतो, आम्ही किती त्याला सांगितलं ऐकत नाही, वाटले त्याला मारा, आम्ही काही कंप्लेंट करणार नाही. मारण्याबद्दल आमचं दुमत असं नाहीये, पण सांगायचा मुद्दा हा आहे की विद्यार्थ्याला शिस्त लागावी ही त्याच्या मागचे मुख्य हेतू असतो की विद्यार्थी हा त्याच्या वयापानाप्रमाणे वागत असतो आणि मग त्याला कुठेतरी जरब असावी. आणि म्हणून आपलं जे आपण एक प्रकारे आपलं बोधवाक्य आहे की छडी लागे चमचम विद्या ही घमघम, पण ती छडी काहीशी आता आम्हाला नियंत्रणात ठेवावी लागते. बरोबर. चला धन्यवाद. थँक्यू. तर आपण शाळेत थोडंसं लेटच पोहोचलो कारण खूप जोरात पाऊस होता आणि मी घरून छत्री घेऊन निघालो होतो. मला वाटलं का थोडंसं लेट होईल कार्यक्रम, पण कार्यक्रम टायमावर झाला आणि मला तो बघायला भेटला नाही. जसं तुम्हाला पण नाही बघायला भेटला, पण आपण चावडीवरचा पूर्ण कव्हर केलेला आहे. आता आपण जाऊ घरी कारण कोणच नाही गेलं सगळे. चला. आणि आज गागडे सरांचा वाढदिवस होता ते मला माहिती नव्हतं, नंतर समजलं. गागडे सर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या राज का सफर फॅमिलीकडून. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच उद्या, कारण मी एक डेली ब्लॉगर आहे. रोज संध्याकाळी 6 वाजता व्हिडिओ अपलोड करत असतो यूट्यूबला. बाय बाय. काळजी घ्या. ये ना मग